नमस्ते. हॅपी फॅमिली या चॅनलवर सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज चाललेलं आहे घरची साफसफाई करायचं काम चाललेलं आहे. तर आपण एवढ्या दिवस गावी होतो शाळेसाठी मुलांच्या, आपण दुसऱ्या गावी गेलेलो होतो. तर आता मुलांना छान सुट्ट्या वगैरे लागल्यात, तर आम्ही आजच सकाळी गावी आलेलो आहे. तर घरी इतकी भरपूर धूळ माती आणि जाळ्या वगैरे, म्हणजे घरी कोण नसल्यामुळं घर भरपूर घाण झालेलं होतं. हे बघा चाललेलं आहे, सगळं झटकून वगैरे घ्यायचंय आपल्याला. सगळं जाळ्या लागलेल्या आहेत, धुळा वगैरे हे आहे भरपूर घरामध्ये. तसे घरी राहत होते, सासूबाई वगैरे राहत होत्या, पण त्यांना एवढं जवळजवळ 2 मजली घर असल्यामुळे त्यांना एवढं काय स्वच्छता, एवढी साफसफाई करणं होत नाही एकटं. आणि किती करणार, त्याच्यामुळं बरंच सगळीकडं खिडक्या पडदे सगळं सगळं घाण झालेलं होतं. तरी सगळं माझं चाललेलं आहे, बघू शकता. इकडं झटकून पहिला घेणार आहे. आपला खालचा हॉल आहे, तर खालच्या हॉल मधलं मी आधी सगळ्यात घेणार आहे, झटकून स्वच्छ करणार आहे. आणि मग आपलं वरचं किचन वगैरे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचंच आहे. तर बघा इकडे बघू शकता, इकडे सोफा वगैरे झटकून वगैरे घेतला. धूळ भरपूर, आणि आता उन्हाळा असल्यामुळे भरपूर धूळ येते, वारं आणि एकदम असं ऊन असल्यामुळे धुराळा खूप आहे. इकडं मागं रान आहे मोकळं, त्याच्यामुळे भरपूर धुराळा येतो. हे बघा आता स्वच्छ ही आपण झाडून घेणार आहे. आणि जिना आतून असल्यामुळे आणखीन भरपूर आहे बघा घाण येते सगळी. जिना वगैरे सगळं आपल्याला स्वच्छ ही झाडून घ्यायचंय. सकाळी आलो आम्ही रेल्वेने आलो सकाळच्या गाडीनी. म्हणलं घर कसं स्वच्छ घाण असलं ना आपल्याला पण बसू वाटत नाहीये, म्हणून म्हणलं चला आता थोडं थोडं आपण मस्त असं स्वच्छ करून घेऊया. स्वच्छ केलं ना मग बरं वाटतं आपलं घर. चाललंय आता मुलांच्या परीक्षा आहे, त्यासाठी आपण इकडं आलेलो आहे. आता उद्या परीक्षा आहे मुलांची, मुलांना घेऊन जायचं आहे बाहेर. तर चला म्हणलं आज थोडा वेळ आहे तर थोडं तरी आपण आवरून घेऊया. तर हा हॉल मी सगळा स्वच्छ करून झाडून घेतलेला आहे. सगळं एकदाच म्हणलं तर एवढं काम होणार नाहीये, तर आपण आता थोडं थोडं हे सगळं करून घेणार आहे. हे बाहेरचा वरंडा आहे, आपला मोठा हॉल आहे बघा. बघा हे असं घर आहे, वरती किचन आहे, हॉल आहे. वरचं पण सगळं स्वच्छ करून घ्यायचंय आपल्याला सगळं. पण वरती भरपूर आहे, हॉल बेड असल्यामुळं आपल्याला जास्त वेळ लागणार आहे. खाली एक मोठा हॉल आहे, तेच आपण आता म्हणलं चला थोडा आहे तर स्वच्छ करून घेऊया. खिडक्या वगैरे थोड्या पुसून घेऊ म्हणलं. हे बघा इकडं बघू शकता, एकदम माती आहे आणि शेती आहे पडीक पडलेली, त्याच्यामुळं धुरळा या खिडक्या उघडल्या ना भरपूर अशी धूळ येते घरामध्ये. हो का, बघू शकता किती वारं येते. फॅन पण लावायची गरज पडत नाहीये, त्याच्यामुळे तेव्हा आपण गरम होतो म्हणून जो खिडक्या उघडतो तर त्याच्यासोबत सगळा धुरळाच येतो. त्याच्यामुळे भरपूर अशी धुळ येतीच घरामध्ये. सगळं आपण ओलं कापड करून चांगलं स्वच्छ असं हे पुसून घेणार आहे. सोफ्यावर वगैरे भरपूर धूळ लागलेली आहे, तो सोफा पण आपल्याला चांगला असा क्लीन करून घ्यायचा आहे. एवढं मोठं घर आणि राहायला फक्त 2 ते 3 माणसं घरामध्ये राहतात, त्याच्यामुळं घराची पूर्ण अवस्था बिघडलेली होती. तर ती मला काय बघवलं नाहीये, म्हणून मी आजच म्हणलं. आणि बसू पण वाटत नव्हतं, म्हणलं चला आपण पहिला स्वच्छ करून घेऊया. तर ही जिना रेलिंग आपला स्टीलचा आहे, तर ती इतकं त्याच्यावर पण घाण इतकं झालेलं होतं. म्हणलं चला मग म्हणलं आपण थोडं थोडं पुसू, एकाच दिवशी होणार नाहीये एवढं काम आपल्याला. म्हणून मी थोडं थोडं सगळं आता स्वच्छ करून घेणार आहे घर. दारं वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे बघा, बघू शकता. आता इथलं हे पडदे वगैरे सगळे घाण झालेले आहेत सगळे. हे बघा हे पडदे पण इतके फुलाचे आहेत, पण एकदम त्याचा कलर पूर्ण काळा झालेला आहे. धुरळा इतका बसलेला होता. पाठीमागे जत्रेला आलो होतो तेव्हा पण मी बरंच स्वच्छ करून गेले होते, पण माती धूळ भरपूर आहे. आता 2 ते 3 महिने झालं मी आलेच नव्हते गावाकड, कारण मुलाचे अभ्यास वगैरे चालू होते. म्हणून मी मुलांना डिस्टर्ब होतो म्हणून इकडे आलो नाही आम्ही. तर म्हणलं आता काय आपल्याला सुट्ट्या, आता मे महिन्यात सुट्टी लागली, मग म्हणलं चला आता जाऊया. थोडस घरी पण लक्ष दिलं पाहिजे. पडदे वगैरे बघा छान भिजत टाकून धुवून घेतलेले आहेत. हे बघा असं बाहेर मस्त रोड आहे,
आणि वाळायला वगैरे कपडे घालाय भरपूर जागा आहे. ऊन पण आहे. मग मी लगेच तो पडदा धुवून वाळत घातलेला आहे. घरी असतात पण एवढं काम त्यांना नाही होत. कारण स्वयंपाक ही त्यातच वेळ जातो आणि ही साफसफाई करणं ही त्यांचं म्हणजे त्यांना ही होत नाही. पडदे वगैरे वाळतील आता. बघा आता खालची सफाई तर झालेलीच आहे, बघू शकता तुम्ही इकडं. आता राहिलेला आहे, वरती रूम राहिलेले आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल